महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण हादरलं, चोरट्यांनी गुरांसोबत तरुणालाही गाडीत डांबले, सतर्क नागरिकांच्या धाडसाने चोरटे जेरबंद। उरण तालुक्यातील चांजे परिसरात रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास एखाद्या चित्रपटालाही मागे टाकेल असा थरार पाहायला मिळाला। जनावरे चोरण्यासाठी आलेल्या टोळीने त्यांना हटकणाऱ्या तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणाची सतर्कता आणि गावकऱ्यांच्या धाडसामुळे चोरट्यांची गाडी उलटली आणि उरण पोलिसांनी 3 चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत। चांजे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अजय म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास उमेश महादेव कोळी हा तरुण कामावरून घरी परतत असताना त्याला काही अज्ञात व्यक्ती 4 व्हीलर गाडीतून गुरे पळवताना दिसल्या। उमेशने त्यांना जाब विचारला असता चोरट्यांनी त्यालाच पकडून गाडीत डांबले आणि गुरांसोबत बांधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला। गावकऱ्यांनी गाड्या काढून चोरट्यांच्या तवेरा गाडीचा पाठलाग सुरू केला। गावकऱ्यांची जिद्द पाहून चोरट्याने वेगाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र या धावपळीत चोरट्यांची गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली आणि मोठा आवाज आणि आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिक जागे झाले। गुरांसोबत आपल्या गावातील तरुणालाही बांधून नेल्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी चोरट्यांना घटनास्थळी चांगलाच चोप दिला। माहिती मिळताच उरण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन 3 चोरट्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची गाडी जप्त केली। पोलीस FIR क्रमांक 0032 भारतीय न्यायसंहिता 223 चे कलम 118(1), 115(2), 127(2), 352(1), 140(1), 3(5), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 नुसार कलम 5A, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम 9 आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 नुसार 11(1) या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून पुढील तपास चालू आहे। उरण तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून गाडीने गुरे चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे। आजच्या या घटनेमुळे ही मोठी टोळी उजेडात आली आहे। तरीही शेतकऱ्यांनी नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। 2 ते 2:30 वाजता आपल्या गावातला उमेश महादेव कोळी हा त्याच्या कामावरून घरी येत असताना आपल्या सेक्टरमध्ये एक अनोळखी गाडी त्याला भेटली। त्यांनी त्याची विचारपूस केली। विचारपूस केल्यावर गाडीमध्ये गाय बांधलेली मिळाली। त्यांनी यांच्याकडे काही धारदार शस्त्र आहेत। उमेशला त्यांनी मारला, त्याला बांधला, त्याला गाडीमध्ये गायीसोबत बांधला आणि त्यांनी उमेशनी आपल्या गावकीमध्ये एक मेसेज टाकला की असा असा प्रकार घडलाय, कोण जागा असेल तर लगेच आपल्या सेक्टरवर या। जे काय पोरं आपल्या गावातली जागा होती त्यांनी बाकीच्यांना फोन वगैरे फिरवले, आपल्या गावातली लोक जमली, शेव्याचा रोड हा ब्लॉक केला। ब्लॉक केल्यानंतर यांची जी स्कॉर्पिओ गाडी आहे ती यांना पळायला जागा नाही भेटली। 4ही साईडून आपल्या गावातल्या पोरांनी यांना अडवल्यानंतर ही गाडी पळत असताना उमेश त्या गाडीत सोबतच होता। ती गाडी आपल्या सेक्टरमध्ये खाडीमध्ये यांनीच क्रॉस